हॅलो फ्रेंड्स, मी अल्पिता आणि स्वागत असं तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज गुरुपौर्णिमा आणि तुमका सगळ्यांना माझ्याकडून गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज ना आई गुरुपौर्णिमेनिमित्त खास एक गोड पदार्थ बनवता. तर चला आता आपण बघूया काय बनवतं गे. गावणे कसले 7 कापायचे. 7 कापायचे म्हणजे 7 कापायचे म्हणजे इकडे घालायचं, इकडे तून घालायचं. दाखव आमका कसे करतात ते. असं तेल लावायचं. आज घावनेशेमध्ये गुरुपौर्णिमा गोड हे करू बघा ना. पण येतात ते सगळे 7 कापायचे. आता बघू येतात काय. हा केलं काय तू आधी थोडे? 2 केलं. आता शेवटचं ना बघूया थोडे 7 करू काय. सगळ्या लाकडा ठेवू आणि तर तो बरं घ्यावं त्याच्या लाकडा ठेवायचं. हाली कोण करत नाही कोणाक जास्त येत नाही. पहिली लोक करायची तेव्हा आजी आणि आता काढलं त्याच्यावर चून टाकलं. त्याच्यात आता पहिला सगळा घालतो नाही अर्धा अर्धा घालू का. दूध लोक पचपचीत घालत ना. हा म्हणजे पहिलं म्हणून पहिलं आता ते काय काय म्हणून परतायचं. मग हात दुखायला लागतं असं नाही तर ते येऊचे नाही चिकट येतो. हो बरं असं परतायचं. आता त्यात तेल लावायचं करून. सात कापाची ही ह्या बनवता आहे त्याची रेसिपी. आता ह्याच्यावर टाकायचं. ती काय काय जण काय करतात माहिती खूप घालतात ना चून, त्यामुळे ते मग ह्या होतं तुटत. आणि जास्त चून घालून बरोबर नाही लागणार ते एकदम गोड गोड एवढंच. हा असंच कमी कमीच घालू बरं. जास्त गोड होतात मग ते कोण खाऊ बघत नाही. सगळं चूनच लागतं. आता किती आले ते कापो. एक झालो. एक झालं ना थांबा जरा. एक झालं ना. एक म्हणजे इकडे आता येऊ गेलं तुटलं. एक झालं. आता यो आताच दुसरं आता येऊ ना असो. आता हे चून घालायचं. आता इकडे परत नाही ना. आता इकडे सुद्धा नाही परतायचो. मग आता कसं परतायचो. चून घातलं जायचं ना मग तिकडनं तिकडनं परतायचो. इकडे इकडे परती आता सगळे एकच कप्पे होतले. झाले 2. आता परत एका होय तेल लावायचं नाही तर तो करपत राहतो एका बाजून गेलो. आता ते झाले 3 झाले ना ते कप्पे. हा पहिले ते 2 धरतो ना. एक धरलो. अच्छा आता दुसरं आहे तो तिसरं ना. तिसरं हा परत हा कठीण होत सगळ्यांना येणार ना असे. याच्या म्हणून इले महिला येतो. हा विलक्षी कळतं. बघा खाऊन घालू काय माहिती हो पुरं कर ना. आता किती झाले 3 कप्पे. 3 झाले अजून आता 4च. 4 आता ह्याच्या परत चून टाकायचं. मी कमी टाकतो नाही तर लावला नाही कमीच चांगलं लागतं. तर जास्त घंटे येतात माहिती आहे. एकदा खूप चुनाचं खाल्लंय तो डोक्या बिक्या दुखत लागलं. आता आता असं काढलं. आता इकडे नाही परतायचं. तिकडनं म्हणजे जास्त बाजूला तिकडनं परतायचो होय ना. अरे इकडे सुद्धा परती दिलं तर कसे कप्पे होतले नाही. म्हणजे एक बाजू खाली का कापतली ती पहिली. हा म्हणजे खाली ना परत गोत आपण का कळा. आता या बाजून परत
आता हे झाले 4 ना कपे. ती बाजू घालून गेली ती नाही परत ना घातली तर परतून बघली तर आता झालं. आता ही इकडेसून बाजू ठेवली आणि इकडे झाली परती जळून ना खालचं का लागतो असा म्हणतो. हे येऊ शकतो कसे असे परतीच ठेवायचे पण ते तुटतील तर भीती. म्हणजे खालचं का लागतो हा हा ताजो तर आता कसं इकडे तिकडे परततो. हा मग ते एकच खराब तर आणि काय अजून पण होऊ शकतो पण ते असे कप्पे होतले ना. आता 4थं झालं ना कप्पो. आता 4थं झालं आणि हे काचून झालं. आता तू का माहितच म्हणून माका तो काय कळतच नाही अजून करून नाही गेलंय कळला? आता कळला. आता बस बघा, तू काय करता इकडे तू इकडे परत इकडे नाही परतायचो हा. हो घ्यायचो. आता तो जड येईल. मी काय लक्षात ठेवलं हा, माहिती जास्त बाजू. काय आता मग कसं परत तुला येतो परतत मग माका आता हालत होत्या एकच करता येईल. नको 7 कर आता मग अशी केलं ना तू 2 मग 5 झाले ना. हो 5 झाले. हे 6 तिकडे घेतले काय 6. आता 6 आणि आता तिकडे काय 6 7 कपायचं. मग शेवटला 7 काप्याचा आमच्या कोकणात फेमस आहे 7 कापे गावणं. खूप नादात आता माहितच नाहीत खूप जणांका हल्लीच्या म्हणजे बारक्या पोरांगाने माहितच नसतं करून टाकते होतं का काय गॅसातून ठेवताना एक तो बारको करतो. हो सावो जसं आहो मी आता कमी घातली लय घालीत नाही की ते मग गोड गोड होता. हा ते गोड जास्त म्हणतात. आता नाही हो. आता हात भाजता जसं आहो आणि आता हे घातलं इकडे कसा तू आता ते कसं धरून बिरून परतो का हो आता यो जोड मरणाचं जोड शेवटचं 7वं. हां खूप दिवसांचे हे आता हे बघ ते दाखव म्हणून हा अक्को दिला म्हणून मोडले म्हणून थोडस हे पहिलं पण मोडलं जरा बारीक केलं हे तो झाड केलं 7 कप्प्याचं बरोबर ते तो खयचो देवाकडे येतो. अच्छा देवाकडे हा. आता झालं आता ह्याच्या ह्या टाकला जरासा खोबरा संपला. झाले कधी पटकन माझं वाटतं पहिलंच करताना झालं असतं तो. तुका बरे आपले जमतात. मी आता कधी करीत नव्हतं गणपती बघू येतात का. हाय आता हो कसं उचलायचं तो बघ. जड जड होतं. हे झालं 7 कप्प्याचं 7 काप्याचं घाव जड नाही झपना. नको पडत मला तसंच ठेव ना तव्यावर तव बंद कर गॅस. पहिली ना कोकणात सगळी चलताना असे 7 कप्प्याचे घावणे बनवायची आणि त्यांका ते जमत तसेच आणि आईक पण तसेच जमतात ती एकदम मस्त बनवता. तर आता ना ते बऱ्याच जणांना जमत नाही म्हणजे ते 7 कप्पे होणत नाही तर त्यामुळे कोणत्या भानगडीतच पडणार नाही बनवायच्या आणि त्यामुळे हो आपलं 7 कप्प्याचं घावण्याचा प्रकार तो कमी होत चालला जास्त कोण बनवणत नाही. तर माका तर हे घावणे खूपच आवडतात मस्तच लागतात चवीक. तर तुमका कोणाकोणाक आवडतात तर माका नक्की सांगा. किती जाड झालो तू. हे काय असे 7 लेअर असते. 1 2 गरम 7 कप्प्याचं घावणं असा आता आईने बनवला. तर यावा खाव कारण तुमका कोणाकोणाक ह्यो असो घावणं माहिती आहे तो सांगा माका तुमच्याकडे पण तुम्ही असं बनवतात काय.
हे असे सगळे ना म्हणजे आपण एक घाऊन असतं त्याचे 7 कप्पे असत एक प्रत्येक कप्प्यात आईन चून भरलं ना. आता या शेवटचा त्याचा करून घेतो. काय करू? तर हे बघा तर 7 कप्प्याचे घावणे ना हे थोडेफार उकडीच्या मोदकांसारखंच प्रकार आहे. म्हणजे ते का पण आपण तांदळाचं पीठ वापरतो आणि चून वापरतो खोबऱ्याचा आणि हे का पण ताच वापरतो. फक्त पिठांचं थोडं बदल असतात. त्याच्यात पीठ आपण भागवतो आणि ह्या आपण मिक्सरला तांदूळ वाटून पीठ बनवतो. असं म्हणजे थोडंसंच फरक आहे. पण साहित्य आपण ताच वापरतो. आणि अजून एक ना तेव्हा आमच्याकडे कुटके भाकरी बनवायची. म्हणजे भाकरी असतात त्याचे कुटके करून ते नारळाच्या रसात शिजवत ती पण खूप मस्त लागायची. तर हे सगळे पदार्थ ना म्हणजे साहित्य सेमच वापरलं जातात. तांदूळ पीठ आणि नारळाचा खोबऱ्याचा चून पण त्यांची चव वेगवेगळी असतात. तर हे सगळे कोकणात असे मस्त मस्त पदार्थ आमच्या बनत असतात. पण आता ती कुटके भाकरी ना आमच्या इकडे कोण जास्त बनवत नाही. म्हणजे मी आता बरेच वर्ष ती खाल्लंही नाही आहे. तर आज खास गुरुपौर्णिमेसाठी आम्ही 7 कप्प्याचे घावणे बनवले आणि ते आता आम्ही देवासमोर ठेवलं. म्हणजे देवाक नैवेद्य दाखवलं आणि आता आम्ही खातलो. तर तुम्ही पण सगळीजण 7 कप्प्याचे घावणे खाऊक नक्की येवा. माका तर खूपच आवडतात. पण तुमका सगळ्यांना आवडतात की नाही तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला आता माझा जो व्हिडिओ मी हरच थांबवते. चला तर मग बाय बाय. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचं माझं व्हिडिओ तुमका कसं वाटलं तर कमेंट करून मला नक्की सांगा. बाय.